श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्ण तिरी वास करुनी ओजा, सुभक्त तेथे करीती आनंदाते, सूरस्वर्गी पाहती विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात, जाता भक्त नामांकित. अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी, क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा, रूप दिसे सुषुप्तित जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानिता कासे पितांबर देखा, येऊनी योगेश्वरू जवळी भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावेळी उभय कर देतसे, इतुके देखुनी सुषुप्तित चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित विस्मय करी तयवेळी, मूर्ती देखिले सुषुप्तित तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची, देखोनी या योगीशाते करिता झाला दंडवत. कृपा बाकी करुणावंत तारी तारी म्हणतसे, कृपेने भक्ता लागोनी येणे झाले कोठोनी. तुमचे नाव कवन मुनी कवनस्थानी वास तुम्हा, सिद्ध मने आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध मुचा गुरु जगी नृसिंह सरस्वती विख्यात, त्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम. भीमातिरी त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्तिब्रीद. ख्याती सांगतसे सिद्धयती वंशोवंशी करीतो भक्ती. कष्टाम्मा केवी पाहे तू तारकाम्मासी, म्हणून माते भेटलासी संहार करुनी संशयासी. निरोपावे स्वामी या सिद्ध मने तयवेळी, एक शिष्या स्तोम मौळी गुरुकृपा सूक्ष्मस्थुळी. भक्तवत्सल परियेसा गुरुकृपा होय जास, दैन्य दिसे कैसे त्यास समस्त देव त्यासी वश. कळी काळासी जिंके नर त्रयमूर्ती श्री गुरु म्हणूनी, जाणी जे निर्धारू देऊ शकेल अखिलवरू. एका भावे बजावे एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी राखील गुरु निर्धारी. आपुले भक्तजनांसी ऐसे ऐकुनी नामकरणी, लागे सिद्धाची या चरणी विनवितसे करजोडोनी. भक्तिभावे करोनी या स्वामी ऐसे निरोपिती, संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाली त्रिमूर्ती. ब्रह्मा विष्णू महेश्वर आणिक तुम्ही निरोपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती. गुरु कोपलिया न राखे कोणी हा बोल असे कवनाचा, कवनशास्त्र पुराणीचा संदेह फेडी गा मनाचा. जेने मन दृढ होय सिद्ध मने शिष्याशी, तुवा पुसिले आम्हासी वेदवाक्य साक्षीशी. सांगेन एक एक चित्ते वेदचारी उत्पन्न, झाले ब्रह्मयाचे मुखे करून त्याची पासाव पुराण. अष्टादश विख्यात तया अष्टदशात ब्रह्मवाक्य, असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात. असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला, द्वापारांती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासूनी ऐकिजे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारोनी सांगेन एका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी, गुरु महिमा विस्तारेशी ब्रह्मदेव निरोपिला. ब्रह्मदेवे कलियुगासी सांगे केवी कारणेसी, आद्यंत विस्तारेसी निरोपिजे स्वामिया. एक शिष्या एक चित्ता जदी प्रळयो झाला होता, अधिमूर्ती निश्चिता होता वटपत्रशयनी. अव्यक्तमूर्ती नारायण होता वटपत्रशयन, बुद्धी संभवे चेतन आनिक सृष्टी रचावया. जागृत होनी नारायण बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचनाघर. तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहोन चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तयेवेळी समस्ताहुनी आपण बळी, मजहून आनिक स्तुळी कवन नाही म्हणतसे. हासोनिया नारायणो बोले गाढ शब्द वचनो, आपणसे महाविष्णू भज म्हणे तयावेळी. देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी. स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा, संतोषोनी नारायण निरोप दिला अतिगण. सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिली तयेवेळी, ब्रह्मा विनबी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी. देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोनी, ब्रह्मयाचे वचनो निरोपित्यासी महाविष्णू. वेदस्ती हेगे म्हणून देता झाला तयेवेळी, सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर. तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले, अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण. जैसी आरसा असे खून सृष्टी रचावी तया परी, या वेद मार्गे सृष्टीची रचिगा ब्रह्मया अहर्निशी. म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रुची सृष्टी ते,
सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदजंडज नामे जारज उद्बीज उपजविले कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एक एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी बोलावुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी आपणाते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग झाले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते असत्यनेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी रसाचे यज्ञोपवीत आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करंकंकने येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विन्वित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्यलोक असत्यस निंदा अपवादक मातेन साहेते एक कवने परी वर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावनी त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण एका शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन मार्ग ब्राह्मणांसी हाती देखा कुशसमिदा असे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्ष निरोप घेऊनी भूमीवरी बोलावनी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापाराशी सांगेन तयांच्या रूपासी एका श्रोते एकचित्ते खडग खटवांग धरुनी हाती धनुष्यबाण येरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसानिका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगातले पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे एका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतकरणी पिशाचा सारखे वदनी तोंड खालते करुनी ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलश द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुनी शिश्र येत ब्रह्मा सयान सन्मुख जीवा धरुनी उजवे हाती नाचे कली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्यपाप समिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणूनी देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अतिगहन पुसतसे अतिविनोदाने लिंग जेव्हा का धरिला कलियुग मने ब्रह्मयासी जिंकीन समस्ती लोकासी लिंग जिव्हार रक्षणारांसी हारी असे आपणाते ऐकोनी कलीचे वचन निरोप देता ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊनी आपुले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्यलोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी मग होयत यांसी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्टती क्षिती बहु दिवसपर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी त्यासी तुवा साह्य होनी वर्ततसे मने ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमून स्वामींनी निरोपिले जे जन तेचे माझे वैरी असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मवासना पुण्यात्माचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हासे अति गहनी सांगतसे विस्तारोनी उपाय कलीसी रहाटवाया काळ वेळ असती दोन्ही तुझ साह्य होनी येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकिती तुझ या कलियुगा भितरी जन होतील येणे परी जे जन सातील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती ऐकोनी ब्रह्म याचे वचन कलियुग करीतसे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा मने तये वेळी एकचित्त केली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध मने शिष्यांची धैर्य धरुनी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती दोष न लागती कधी जाण लोभवर्जित नरांसी माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणांसी गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी दोष न लगे तुझा वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्वसाधारण धर्मपर त्यासी तू बाधो नको कली विनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मजप्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ पापस्य दाहक उपकार विष्णू अव्यक्त
ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षिल परियेसा गुरु कोपले एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी ईश्वरू कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परतंत्व तस्माद गुरु मुपाश्रयेत गुरु ब्रह्मा सत्य जान तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्मा कारण म्हणून गुरु आश्रयावा या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्ग येसी तीर्थव्रत योग तपासी ज्योती स्वरूप असे जाना गुरु सेविता सर्वसिद्धी होती पर्येसी सर्व वृद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषीचा आश्रम तोरी वृक्ष सती नाना परी पुण्यनाभी मृग वसती ब्रह्म ऋषी अधिकरोनी तप करती तया स्थानी तयात वेदधर्म म्हणूनी पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक मनिजे ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अतिनिपुण तया गुरुसेवा करिता वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांशी बोलावणी पुसतसे संतोषोनी एका श्रोते सकळ जन बोलावणी शिष्यांशी मने गुरु परियेसी प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेसी अंगीकारू भरवसी अम्मासी तू तारक ऐकूनी शिष्याचे वचनी संतोष झाला वेदधर्म मुनी संदीप का ते बोलावणी सांगतसे परियेसा ऐका हो शिष्य सकळीक आमचे पूर्वाजित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही असे शेष आता भोगिल्या वाचुनी न सुटे जाना तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आढरी गत याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगिता आपले देही आपले पापा निष्कृती नाही हे निश्चित करुणी पाही भोगावे आम्ही परियेसा न या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असेल अखेल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी पापभोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलतसे अतिविवेक तया गुरु प्रति देखा दीपक मने श्री गुरुशी पाप करिता देहनासी न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू वेदधर्म मने तयासी दृढ देह असता मनुष्याशी क्षालन करावे पापासी अथवा वाडे विषापरी अथवा तीर्थ प्रायचित्त आपले देई भोगिन त्वरित पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नवे आपणासी दीपक मने गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगीजे एकोणी दीपकाचे वचन वेदधर्म मने आपण कुष्टी होईल अंगहीन अंध पांगुळ परियेसा संवत्सर एक विशत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढवत तरीचे अंगीकार करावा दीपक मने गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणी लागला ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला वेदधर्म मुनी आपण सांगतसे विस्तारोन लक्षणतया पापाचे अपुले पाप आपणासी ग्राह्य नोहे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा या कारणे आपण देखा भोगिले आपुले पाप दुःख आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षपर्यंत जे पीडित रोगे देखा प्रतिपाळ नारासी कष्ट अधिक मजवुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देही भोगिन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊनी या तया काशीपुरी जाण पाप वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक मने श्री गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा मने कलिसी शिष्य होता कैसा त्यासी कुष्ट होतासी गुरुसी नेले काशीपुरा प्रति मणिकर्णिका उत्तर देशी कमळेश्वर सनिदेसी राहिले ते परियेसी गुरु शिष्य दोघे जन स्नान करुनी मणिकर्णिकेसी ज्या करिता विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षयीन अतिदुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुनी या भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी अनुनी देत नित्यक करी पूजा भावे एक
विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा अनिता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपुनी स्वल्प आणिले म्हणूनी क्लेशे सोंडोनी देत भूमीवरी येरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्न बहुअस मिष्टान्न नानिसी म्हणून क्लेश करिता झाला परियेसा तितुके आणि मागोनिया सर्वस्व करीतसे वाया कोपे देतसे शिविया परोपरी परियेसा एखादे समयी शिष्यांसी मने ताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टालासी शिष्योत्तमा शिखामणी सेवेची मने पापी क्रूरा माते गांजिले अपारा तू मास विष्णुमुत्रा क्षणक्षणा धूत नाही पाप जेथे असे बहुत दैन्य मत्सर सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पापरूप ते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नव्हती का वेदधर्म द्विजुए का कष्ट तसे येणे परियेसे गुरुचे गुणदोष मनीना अनती तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मनोनी जैसे जैसे मागे अन्न आणूनी देता परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा नवचे देवाची यात्रा गुरु सेवे वाचूनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्त तसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होनी पिनाक येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणत असे अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो मग आता दीपक मने ईश्वरासी हे मृत्युंजय योमकेशी न पुसता आपण गुरुसी वरन गे परियेसा म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयासी विश्वनाथ अम्मासी प्रसन्न होनी आलासे निरोप झालिया स्वामीचा मागे न उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरवे तुम्हासी एकोणी शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वाचुनी पातकासी निवृत्ती नवेगा परियेसी जन्मांतरी बाधिती येसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परी शिष्यांसी गुरु सांगे परियेसी निरोप पुसुनी श्री गुरुसी गेला ईश्वर सन्मुख जाऊनी मने ईश्वरासी नलगेवर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करुनी व्योमकेशी गेला निर्वाण मठापासी बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू मने शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखील परियेसी दीपक म्हणजे बाळ कैसी गुरुभक्ती करीतो अभिनव गोदावरी तीरावासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एक चित्ते वर देऊनी म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जान गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा तैसे तापसी योगयांसी नवे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर न घेन तो दीपक तन्मन गुरुसी सममूर्ती सेवा करिता संतोषोनी त्रिमूर्ती गुरुची मनोनी निश्चय केला मानसी देका समस्त देव माता पिता गुरुची होय ऐस म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून तुके एकुणी शाळगर धरू पहावया गेला शिष्य गुरु त्याचा भक्ती प्रकारू पाता झाला तये वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनिक बहुते संतोषोनी दीपिकाते म्हणते विष्णू परियेसा बोलाओनी दीपकासी म्हणतसे ऋषिकेसी तुष्टल तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक मने विष्णूसी काय भक्ती देखोनी अम्मासी वर देसी परियेसी कवन कार्या सांगा मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊनी पाही केवी देसी वर मज ऐकुनी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगतसे विस्तारोनो तया दीपका प्रती देखा गुरुभक्ती करिसी निर्वाणेसी म्हणून झालो संतोषी जे भक्ती केली गुरुसी तेची अम्मा पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावतसे ऐकुनी दीपक नमिता झाला अनिक विनवतीसे एक सिद्ध मने द्विजासी एके विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्र मीमांसी गुरु अम्मासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती अम्मा स्वाधीनमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची अम्मा असे सत्य त्याची अम्मा परमार्थ केवी दूर असे सांग जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा संतोषोनी महाविष्णू मने धन्य धन्य माझा प्राणू तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी मागा आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे ना आलो आपण देखा
दीपक म्हणे विष्णूची जरी वर आम्हा देसी, गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे, गुरुस्वरूप आपण ओळखावे तैसे ज्ञान देई सुखे, या परते नग मागे आनिके म्हणून चरणी लागला, दिदला वर शांगर गरपानी संतोषोनी बोलेवानी, अरे दीपका शिष्य शिरोमणी माझ्या प्राणसारखा होसी, तू ओळखली गुरुसी देखील दृष्टी परब्रह्मासी, आनिक जरी आम्हा पुससी सांगे नाही का एकचित्ते, जे जे समय श्री गुरुची तू भक्तीने स्तुती करीशी, तेने आम्ही होय संतोषी तेची अमृती स्तुती जाण, वेद वचिती सांगीसी वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिती जन भक्तीसी आम्हा पावे निर्धारी, बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत, याची कारणे गुरु बसता सत्य सर्व देव तुझ वश्य, गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेसा, जयाचे हृदयी श्री गुरुस्मरण तोची त्रैलोक्याची पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय, आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो कावरू, फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे, ऐसा वर दीपकासी दिदला विष्णूने परियेसा, ब्रह्मा सांगते कलिसी एकचित्ते परियेसा, वर लादोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख, पुसतसे गुरु एक तया शिष्या दीपकासी, एक शिष्या कुळ दीपका काय दिदले वैकुंठ नायका, विस्तारोनी सांगनिका माझे मन स्थिर होय, दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेसी, म्या मागितले ऐसी गुरु भक्ती व्हावे म्हणून, गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी, वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी, संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू, जीवित तू होय स्थिरू काशीपुरी वास करी, तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारी नवनिधी, विश्वनाथ तुझे स्वादी मने गुरु संतोषे, येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी, दिव्य देह तत्क्षणेसी झाला गुरु वेद धर्म, भाव शिष्याचा पहावयास कुष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष त्यासी कैसे पापर आहे, लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे, सिद्ध मने नामकरणी दृढ मन असावे याची, गुणी तरीच तरेल भवानी गुरु भक्ती असे येणे विधी, दृढ भक्ती असे जयापासी त्रिकरण सह मानसी, तोची लादे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य, गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतया, नमन न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांसी, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतौर नृसिंह सरस्वती प्राख्याने सिद्धनाम तदारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीयोऽध्याय, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.